नमस्कार श्रोते हो. आजचा विषय आपण ओळखालच. सर्व धर्मांमध्ये उपासनेशी संबंधित असे काही नियम असतात, ते आपण पालन करीत असतो. धार्मिक ठिकाणी म्हणजे मंदिरात किंवा गुरुद्वारात पुरुष जाताना डोक्याला रुमाल बांधतात आणि स्त्रिया डोईवरून पदर घेतात. हा एक आदराचा भाव आहे, ही एक श्रद्धा आहे. पूजा अर्चेच्या वेळी डोक्यावरून पदर घेणे म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींप्रती मान सन्मान आदर ठेवणे आणि देवाप्रती श्रद्धा ठेवणे असा होतो. राजस्थान भागात आजही हातभर घुंगट घेतलेल्या स्त्रिया आपल्याला दिसतात, तर काही ठिकाणी दोन्ही खांद्यावरून पदर लपेटलेला दिसतो. वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या जातात. कोकणी स्त्रिया पदर चक्क कमरेला गुंडाळतात. महाराष्ट्रीयन स्त्रिया डाव्या खांद्यावरून सोडतात आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तर तो पदर मोरासारखा फुलून उजव्या खांद्यावरून येत असतो. आपण जर वेरूळ, खजुराहो, अजिंठा या ठिकाणची शिल्पे पाहिली तर डोक्यावर झिरमिरीत पडदा असलेली काही शिल्प आपल्याला दिसतात. बाकी पदराला स्थान दिलेले नाही. या पदराला पालव, पल्लव, आचल असे म्हटलेलं आहे. पूर्वी डोक्यावर प्राचीन अलंकार, शिरोभूषण, वेष्टने हा स्त्री पुरुषांमध्ये एक वेशभूषेचा प्रकार होता. वेगवेगळ्या शैली, वेगवेगळे आकार, वेगवेगळे आभूषणं, फेटा, पागोटे, शिरस्त्राणे अनेक प्रकार होते. स्त्रियांचे बुरखा आकर्षक केशरचना करून मऊ मुलायम कपड्याचा घुंगट घालत असत. मुस्लिम स्त्रियांचा बुरखा हा विनयशीलतेचं एक प्रतीक होतं. पदर हा बहुआयामी शब्द आहे. मुलीला रजोदर्शन झाले की पदर आला असे म्हणतात. पदर मग तो मायेचा पदर आहे, मराठीचा पदर आहे, स्तर आहे, पदर पडणे आहे, पदर सांभाळणे आहेत, काना नाही, मात्रा नाही, अनुस्वार नाही, वेलांटी नाही, अगदी सरळ साधा शब्द. पण त्यात किती अर्थ व त्यात किती महत्त्व दडलं आहे हे बघाही. तो 1 ते 1.5 मीटर लांबीचा आहे, पण त्याचं रक्षण, स्त्रीचं लज्जा रक्षण करणं आणि रक्षण करणं हे मुख्य कर्तव्य आहे. या पदराचा स्त्री कशासाठी उपयोग करेल हे मुळीच सांगता येत नाही. सणासमारंभात सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी खरेदी केली जाते. त्या पदरावरून मग हळूचपणे हात फिरवला जातो आणि मग जणू स्त्रियांमध्ये स्पर्धा लागते. कुणाचा पदर भरजारी आहे, वर्क्स आहे, नक्षीकामाचा आहे किंवा कुणाचा पदर सुंदर आहे. बाबांच्या रागापासून बचाव करणारा हा पदरच आहे. मामूज झाल्यावरतीच्याच पदराला हात धुवून आपण धूम ठोकत असतो. लहानपण म्हणजे हे एक अजबच रसायन आहे. लहान मूल आणि आईचा पदर यांचा तर अनाकलनीय संबंध आहे. मूल तान्हं असतं तेव्हा आईच्या पदराखाली अमृत प्राशन करण्याचा हक्क बजावीत असतं आणि त्याची दुनियाच मुळे त्या पदरात सामावलेली असते. मुलगी मोठी झाली की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सांभाळायला शिकवते. चालताना तू पडली तरी चालेल, पण पदर पडू देऊ नको हे सांगायला मात्र विसरत नाही. कारण भारतीय संस्कृती तिच्यामध्ये मुरलेली असते. बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी हा पदर डोक्यावर येतो. थंडीच्या दिवसात तो अंगभर लपेटला जातो. सौभाग्यतेची ओटी भरताना किंवा संक्रांतीचं वाण देताना पदरच हवा. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ मारली जाते. लाजाळू मुलगी आईला सारखी सांगत असते, पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा. मग ती नवी नवरी बनून नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळा करत राहते. पण कामाचा ढीग दिसला ना की तोच पदर कमरेला खोचून कामाचा फडशाही पाडते. शेरूवाली माँ कृपा कीजिए आंचल में छुपा ले अशी करुणाही भाकली जाते. नंतर देवापुढे चूक कबूल करताना, देवा मला एवढी चूक झाली, मला माफ कर, एवढी चूक पदरात घे म्हणून विनवणी केली जाते. विहीणबाईसुद्धा आईला सांगत असते, पदरात घातली मुलगी तुमची विहीणबाई. काय नाही या पदरात. हा पदर सुटला की फजिती झाली समजायची.
कुणी ओढला की छेड काढली म्हणायचं, पदर पडला की लाजगोळी झाली म्हणायचं. किती प्रकार आहे बा. पुढे जाऊन छोड दे आचल जमाना क्या कहेगा असं म्हणत रुसवा करायचा. कवी लेखक यांच्या काव्य भराऱ्या तर एकावर एक, म्हणजे पदराचं महत्त्व लक्षात येतं. एक कवी काय म्हणतो, आचल में छुपा देना कलिया, जुल्फों में सितारे भर देना. बघा कल्पनेची भरारी. सुसंस्कृत आणि सभ्य मुलीकडे वर नजर करून कुणी पाहणार नाही, उलट तिला वाट देण्यासाठी बाजूला सरकतील. एवढी ताकद आहे या साडीच्या पेहरावात आणि या पदरात. परंतु हाच किमयागार पदर काही वेळा घात करू शकतो. अशी बरीच उदाहरणं घडली आहे. गाडीच्या मागच्या चाकात अडकेल, गॅसजवळ, चुलीपाशी वेगळाच खेळ होत जातो. तेव्हा मैत्रिणींनो आणि मुलींनो, पदर सांभाळा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.